ज्ञानोबा तुकारामच्या गजरामध्ये पंढरपूरमध्ये मोठ्या संख्येने वारकरी सहभागी झालेले आहेत। जो उत्साह पंढरपूरमध्ये आहे तशाच प्रकारचा उत्साह राजधानी नवी दिल्लीमध्ये आहे। आपण बघू शकतो राजधानी नवी दिल्लीमध्ये मराठी प्रतिष्ठानच्या वतीने खरं तर सांकेतिक वारीचं दरवर्षी आयोजन केलं जातं आणि तशाच पद्धतीची वारी आपण जर बघितलं तर या ठिकाणी निघालेले आहे। मोठ्या संख्येने या ठिकाणी वारकरी जमा झालेले आहेत आणि फुगडी खेळत रामकृष्ण हरी म्हणत हे वारकरी सगळे जे आहेत ते खरं तर विठ्ठल मंदिराकडे निघालेले काही वारकरी आहेत। आपण त्यांच्याशी बातचीत करूया। रामकृष्ण हरी माऊली, मला सांगा दरवर्षीप्रमाणे याही वर्षी उत्साह दिसतोय। असं आहे की भागवत धर्माची ध्वजा ही महाराष्ट्रात नव्हे तर महाराष्ट्राच्या बाहेर सगळीकडे पोचवण्याचं काम वारी आणि आपल्या वारकरी संप्रदायाने केलेलं आहे आणि त्यामुळे देशाच्या राजधानीमध्ये महाराष्ट्राच्या संस्कृतीचा आवाज आणखीन बुलंद करण्यासाठी अशा प्रकारचे उपक्रम दिल्ली मराठी प्रतिष्ठान आणि अन्य मराठींच्या सहभागातून गेली अनेक वर्षे होत आहेत आणि आजचा हा कार्यक्रम अधिक आगळा वेगळा आहे। आमच्या नवनिर्वाचित खासदारही आपल्याबरोबर आहेत। दिल्ली भारतीय जनता पार्टीचे अध्यक्ष वीरेंद्र सकलेचाभी आपल्याबरोबर आहेत आणि त्यामुळे मला असं वाटतं की हा एक ऐतिहासिक प्रसंग आहे। समस्त मराठी जनांच्या आनंदाचा हा सोहळा आहे। निश्चितच समस्त आनंदी मनाचा हा सोहळा आहे। आपल्यासोबत भारतीय जनता पार्टीच्या नवनिर्वाचित खासदार स्वराज आहेत। मैडम मला सांगा, मुझे बताइए आप भी इस वारी में सहभागी हुई हो, क्या माहौल बता रहे हैं? पहली बार आई हो, इसके पहले आप कभी आई थी? जी, मेरा बहुत पुराना नाता है पंढरपुर की वारी के साथ और मैं जस्टिस ललित की जूनियर थी और वो हर साल जाते हैं पंढरपुर वारी के लिए। मुझे बहुत खुशी है कि वो लोग जो दिल्ली से किसी भी कारणवश यदि पंढरपुर नहीं जा सकते तो एक छोटी वारी यहाँ पर है। कम से कम भगवान विठ्ठल और माता रुक्मणी के प्रति और संत तुकाराम जी के प्रति श्रद्धा हम लोग यहाँ पर जो है व्यक्त कर सकते हैं। और आज जितना देख रहे हैं इतना भक्ति का माहौल हो रखा है। हम सब चल रहे हैं, साथ में जो है भगवान का नाम ले रहे हैं। अभी आप देख रहे थे, बस विठ्ठल रुक्मणी की कृपा है। सुबह सुबह 6 बजे से ये सब माहौल है। ये मराठी प्रतिष्ठान ने हर साल पिछले कई साल से ये सब कर रहे हैं। मराठी प्रतिष्ठान ये सांकेतिक दिंडी आपका पहला अनुभव है, ये कैसे बताओगे इसके बारे में? जी ऐसा है, देखिए दिल्ली में जो मराठी कम्युनिटी है ना, मैं उनकी ऋणी हूँ क्योंकि उन्होंने यहाँ पर भी भारत की धरोहर, भारत की संस्कृति को संजो के रखा है। अगर आप देखें यहाँ पर गणपति भी बैठते हैं और बहुत भव्य तरीके से बैठते हैं। यहाँ पर पंढरपुर की वारी भी निकलती है, यहाँ पे माँ लक्ष्मी का भी पूजन होता है। पर मैं आपको सच बता रही हूँ, कहीं ना कहीं जब आप 6 बजे की बात करते हैं, अरे भक्ति के लिए क्या 6 बजे और क्या सुबह 4 बजे, भक्ति के लिए कोई समय नहीं होता। और जब मन में श्रद्धा हो तो कहीं ना कहीं मुझे लगता है भगवान विठ्ठल और माता रुक्मणी आपको प्रेरणा दे देती है। निश्चितच मनामध्ये तुमच्या भक्ती असेल, भाव असेल तर पंढरपूरचा पांडुरंग देखील पंढरपुराच्या पांडुरंगाची देखील श्रद्धा मिळते। अशा पद्धतीची प्रतिक्रिया खरं तर नवनिर्वाचित खासदार बांसुरी स्वराज यांनी या ठिकाणी व्यक्त केली। आपण बघू शकतो खरं तर खूप मोठा माहोल जो आहे तो या ठिकाणी आहे। फक्त मराठी लोकच नाही तर बांसुरी स्वराज असतील किंवा इतर राजधानी नवी दिल्लीमधील लोक जे आहेत ते या वारीमध्ये सहभागी झालेले आहेत आणि वारीचा उत्साह जो आहे तो खरं तर आषाढी वारीसाठी ज्यांना पंढरपुरामध्ये जाता आलेलं नाहीये ते सगळे लोक राजधानी नवी दिल्लीमध्ये या ठिकाणी वारीमध्ये सहभागी होत आहेत आणि वारीमध्ये खरं तर या सगळ्या आनंदाचा सोहळा घेत आहेत। स्मिता शेलार मॅडम आहेत माझ्यासोबत। स्मिता मॅडम, जो राजधानी नवी दिल्लीमध्ये मराठी माणसांच्या वतीने जे कार्यक्रम आयोजित केले जातात तिथं तुम्ही असता, आज वारीमध्ये आहात। अधिकारी वेगळं आणि वारीमध्ये येणं वेगळं, काय भावना आहेत या सगळ्याची? विठ्ठल 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 विठ्ठल, खूप छान वाटतंय। म्हणजे असं वाटतंय की महाराष्ट्रात पोहोचलेली आहे आणि आता पंढरपूरला पोहोचणार आहे। पंढरपूरला जाता आलं नाही, त्याचं शल्य होतं ते इथं भरून निघतंय। अगदी 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 100%। स्मिता शेलार मॅडम होत्या आणि त्यांनी सांगितलेलं आहे पंढरपुरात जाता आलेलं नाहीये, त्याची शल्य कुठतरी भरून काढायचं आणि ते इथं भरून निघतं। अशा पद्धतीची प्रतिक्रिया त्यांनी व्यक्त केली आहे आणि आनंदाचं वातावरण या ठिकाणी आपल्याला राजधानी नवी दिल्लीमध्ये पाहायला मिळतंय। महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ, सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।